नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे. माझ्या अमृताचे डोही या यूट्यूबवरील आध्यात्मिक चॅनलमध्ये मी आता सेकंड एपिसोडला सुरुवात करते. आपण पहिल्या एपिसोडमध्ये आद्य शंकराचार्यांचं बालपण बघितलं, नाही का? सद्गुरूंची झालेली भेट, त्यानंतर काशीमध्ये त्यांनी अनेक ग्रंथरचना केली, तेही सगळं आपण बघितलं. आता या एपिसोडमध्ये आपण त्यांच्या पुढील कार्याचा आढावा घेणार आहोत. आचार्यांचं काशीमध्ये सगळी ग्रंथनिर्मिती झाल्यानंतर आता अत्यंत महत्त्वाचं काम त्यांच्यासमोर उभं होतं. ते म्हणजे आचार्यांच्या वेळेला हिंदू धर्माची असंख्य शकलं झालेली होती. छोटे छोटे 10-20 नाही 70-72 पंथ बर का त्यावेळेला असे झालेले होते. माणसं विखुरलेली होती, लोकांमध्ये सामंजस्य नव्हतं, एकोपा नव्हता. अशा वेळेला हिंदू धर्माच्या छत्राखाली सगळ्यांना एकत्रित आणणं, त्यांना संघटित करणं हे अत्यंत मोठं आव्हानात्मक काम आचार्यांसमोर होतं. आणि त्या दृष्टीनं त्यांनी भारताची यात्रा करायचं ठरवलं. भ्रमंती यात्रा. तुम्हाला माहिती आहे का? एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा तीनदा आचार्यांनी सगळा आपला देश पालथा घातला. त्यांनी जेव्हा भ्रमंतीला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की लोक वेगवेगळ्या देवतांची पूजा करतात आणि त्याच्यामुळे ते निष्कारण एकमेकांशी भांडत बसतात. म्हणजे कसं आहे ना की कोणी विष्णूची आराधना करेल, कोणी शिवशंकरांची आराधना करेल, कोणी गणेशाची करेल, पण त्याच्यावरनं तुझं प्रतीक श्रेष्ठ की माझं प्रतीक श्रेष्ठ याच्यावरनं लोक वाद घालत असत. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा आद्य शंकराचार्यांनी पंचायतन पूजा पद्धती लोकांना देऊ केली. म्हणजे काय? पंचायतन पूजा पद्धतीमध्ये त्यांनी विष्णू, शिवशंकर, गणेश, त्यानंतर सूर्य देवता आणि मग 5वी आपापली इष्टदेवता, या 5ही देवतांचा प्रत्येकानं आपल्या घरामध्ये देव्हाऱ्यामध्ये या 5ही जणांची प्राणप्रतिष्ठा करून त्यांची एकत्रितपणे पूजा करावी असं आवाहन त्यांनी लोकांना केलं. आणि बघता बघता त्यांची ही पद्धत सगळ्या देशानं उचलून धरली आणि लोकांमध्ये त्यामुळे प्रेमाची भावना निर्माण व्हायला बरीचशी मदत झाली. आता ते हळूहळू त्यांचा प्रवास करत होते तेवढ्यात त्यांना अंतर्दृष्टीनं असं त्यांनी जाणलं की आपली माता अतिशय आजारी आहे, बरं नाही आहे तिला आणि तिला भेटायला जायला पाहिजे असं त्यांच्या मनाने घेतलं. आणि मग ते आकाशमार्गानं भ्रमण करत कालटी येथे त्यांच्या गावी जाऊन पोचले आणि त्वरेनं आपल्या मातेला भेटायला घरी गेले. किती हृदयस्पर्शी प्रसंग होता तो. त्यांची माता खरोखरच अतिशय त्यांची तब्येत खालावलेली होती आणि डोळ्यामध्ये प्राण आणून त्या आपल्या बाळाची, शंकराची वाट बघत होत्या. आणि खरोखर खरोखर आज शंकराचार्य त्यांच्या भेटीला गेले होते. तिचा मुली तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता बर का. कशी बशी तिनं धडपडत ती उठण्याचा ती प्रयत्न करू लागली. आचार्य भावना वेगाने धावत पुढे गेले. तिच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं, नमस्कार केला आणि मग तिला जवळ घेत ते म्हणाले, अगं किती ग तब्येत तुझी खराब झालीये, केवढी खालावलीये, आपण नीट उपचार करू, आता तू बरी होशील. त्यावर ती माता थोडीशी हसून त्यांना म्हणाली, बाळा आता मी कसली रे बरी होते, मला कळून चुकलंय,
माझा अंतकाळ जवळ आलाय आता. पण पण तू मात्र मला वचन दिल्याप्रमाणे मला भेटायला आलास बाळा. मी अगदी भरून पावले बघ या आयुष्यात. अरे तुझी कीर्ती मला लोकांकडनं ऐकायला येते बरं का बाळा. आणि माझं मन अभिमानानं भरून जातं. मी अगदी भरून पावले, तू माझ्या शेवटच्या क्षणाला इथे मला भेटायला आलास. आता माझी एकच इच्छा पुरी करशील का रे? मातेनं अगदी भाबडेपणानं त्यानं प्रश्न केला. काय गं? काय? भावना विवश होऊन आचार्यांनी विचारलं. बाळा, मला भगवान श्रीकृष्णांचं दर्शन तू मला करून देशील का रे? हं? हो, का नाही? ये, माझ्या माझ्या मांडीवर डोकं ठेव. आणि मग त्यांनी शांतपणे, गंभीरपणे भावनावश होऊन अच्युताष्टक स्तोत्र रचलं आणि त्यांनी ते गुणगुणायला सुरुवात केली. आपल्या मुलाच्या मांडीवर डोकं ठेवून कृतार्थपणे भगवंतांचं दर्शन घेत त्याच गुंगीमध्ये आर्यांबानं अखेरचा श्वास घेतला. आचार्यांना कळून चुकलं. आपली आई आता गेली आहे. त्यांनी जवळच उभा असलेला आपला लांबचा भाऊ अग्निशर्मा त्याला म्हटलं, हे बघ, मला मला मातेची शेवटची इच्छा पूर्ण करायची. तिला मी वचन दिलं होतं की तिचे अंत्यसंस्कार मी करीन म्हणून. तू जरा गावकऱ्यांना बोलव, म्हणजे मग त्यांची मला मदत होईल. जा. गावकरी आले खरे, पण ते अतिशय नाराज झालेले होते आचार्यांवर. त्यांनी आल्या आल्याच मुळी संतापून त्यांना प्रश्न केला, अहो तुम्ही संन्यास स्वीकारलाय ना, मग संन्याशानी हे विधी करता कामा नये एवढी साधी गोष्ट तुम्हाला माहिती नाहीये? आचार्यांनी गंभीरपणे म्हटलं, हो मला माहिती आहे. पण मी माझ्या मातेला अगदी घरातून निघताना त्या वेळेलाच हे वचन दिलेलं होतं आणि तिला दिलेलं वचन पूर्ण करणं हे माझं कर्तव्य मी समजतो. त्यामुळे मी ते करणारच. आचार्यांनी ठामपणे सांगितलं. लोकांनी आपला निषेध व्यक्त केला आणि ते निघून गेले. पण त्याची पर्वा न करता आचार्यांनी मातेची इच्छेचा मान राखला आणि तिचे अंत्यविधी करून कार्य करून मग त्यानंतर ते घराबाहेर पडले. आता आचार्य मातेच्या पाशापासून मुक्त झाले होते आणि त्यांनी भारताच्या भ्रमंतीला सुरुवात केली. प्रयाग क्षेत्री प्रभाकर पंडित नावाचे एक विद्वान कर्मकांडी गृहस्थ राहत होते. जेव्हा त्यांच्या कानावर आलं की आचार्य आपल्या गावी आलेले आहेत, तेव्हा त्यांच्या मनानं असा विचार केला की एवढा मोठा साधू पुरुष आलेला आहे, तर आपल्या घरातलं आपल्याला पोचणारं जे शल्य आहे, दुःख आहे संसाराचं, ते जर आपण त्यांच्या कानावर घातलं तर त्यांच्या कृपेने कदाचित माझं दुःख दूर होऊ शकेल. असा विचार करून ते आणि त्यांचा मुलगा दोघंजण आचार्यांच्या भेटीला तिकडे गेले. प्रभाकरांनी त्यांना सांगितलं की आचार्य, मी गृहस्थाश्रमी मनुष्य आहे, पण माझ्या संसारामध्ये मला सुख नाही अजिबात. मला एकच हा मुलगा, पण काय सांगू मी तुम्हाला, त्याला जरा म्हणून समज नाही हो. अहो तो कधी जन्मल्यापासून कुणाशी बोलला नाही, जगामध्ये तो नीट वावरत नाही, त्याच्याशी आपण काय बोलतो ते त्याला कळत नाही. काय करू, सगळे उपाय करून झाले, काही मला कळत नाहीये. तुम्ही जर त्याच्यावर काही करू शकलात, या आशेनं मी तुम्हाला भेटायला आलोय. आचार्यांनी त्यांच्या जवळ असलेल्या त्या मुलाकडे अतिशय प्रेमळपणे बघितलं आणि त्यांनी प्रेमानं म्हटलं, काय रे बाळा, कोण आहेस तू? तुझं नाव काय? माझ्याशी काही बोलशील का रे तू?
आणि त्याबरोबर बर का, आत्तापर्यंत त्या मुलानं कधी शब्द तोंडातनं काढला नव्हता. तो भडा 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 संस्कृतमध्ये बोलायला लागला आणि आणि त्यानं श्लोक रचना तयार करून आचार्यांना ते ऐकवले. प्रभाकर पंतांचा विश्वासच बसला नाही की आत्तापर्यंत न बोलणारा मुलगा धडाधडा बोलू लागला. त्या आनंदात तो काय बोलतोय हे सुद्धा त्यांना कळत नव्हतं. ते अत्यंत सद्गतीत होऊन आचार्यांना म्हणाले, तुम्ही तर मला माझा मुलगा परत केला तो. आचार्य जरा थोडेसे हसले आणि म्हणाले, तुम्ही तो काय बोलला ते नीट ऐकलेलं दिसत नाहीये. तुम्हाला तुमचा मुलगा परत नाही मिळाला, तो मला मिळालाय. म्हणजे? प्रभाकरांनी आश्चर्यानं विचारलं. तेव्हा आचार्य म्हणाले, तो म्हणतोय की तो पूर्वजन्मीचा भ्रष्ट योगी असून त्याला या जन्मामध्ये परमेश्वर प्राप्तीची आस लागून राहिलेली आहे. संन्यास घेऊन परमेश्वर प्राप्तीसाठी झटण्याचा त्याचा प्रयत्न आहे. मनामध्ये त्याची तशी इच्छा आहे आणि म्हणून तो इथे कोणाशी बोलत नाहीये. हो, खरंय आचार्य. आपण जर मला स्वीकारलं आणि मला संन्यास दीक्षा दिलीत तर मी आपल्याबरोबर यायला तयार आहे, त्या मुलानं म्हटलं. नाही नाही, असं नाही मला करता येणार बाळा. तुझ्या आई वडिलांनी जर त्यासाठी अनुमती दिली तर मी तुला घेऊन जाऊ शकतो, कळलं का? आचार्यांनी सांगितलं. प्रभाकर पंत अक्षरशः सुन्न झाले. तर काय, म्हणजे 2 मिनिटापूर्वी आनंद झालेला होता की मुलगा आपल्याला परत मिळाला आणि आता मी हे काय ऐकतोय, तर मुलाला संसारामध्ये रुची नाही आणि त्याला संन्यास घेऊन बाहेर पडायचंय. त्यांना काय करावं काही सुचत नव्हतं. पण मग त्यांच्या लक्षात आलं की असं जबरदस्तीनं आपल्या मुलाला आपण घरात ठेवून काहीही उपयोग नाही, त्याचं सुख त्याला काही लाभणार नाही. त्यापेक्षा त्याच्या मनातली मनीषा सगळी पूर्ण होऊ दे, असा त्यांनी विचार केला आणि त्यांनी जड अंतःकरणानं का होईना पण आपल्या मुलाला संन्यास घेण्यासाठी अनुमती दिली आणि तो मुलगा आचार्यांचा शिष्य झाला. आचार्यांनी त्याचं नाव ठेवलं हस्तमलकाचार्य. बर का. आता त्यांच्या भ्रमंतीबद्दल तर आपलं बोलणं चालू राहीलच, पण थोडंसं आपण त्यांच्या तत्वज्ञानाबद्दल सुद्धा विचार करूया. अद्वैत सिद्धांत जो उपनिषदांनी मांडलेला आहे त्याचा अत्यंत व्यवस्थितपणे नीट सांगोपांग विचार करून त्याची रचनाबद्ध करून आचार्यांनी अद्वैत सिद्धांताचा पुरस्कार केला. म्हणजे काय बाबा, अद्वैत सिद्धांत म्हणजे काय, तर हे आपण अगदी थोडक्यात बघूया. अद्वैत सिद्धांत असं प्रतिपादन करतो की या जगतामध्ये बर का, या अख्ख्या विश्वामध्ये केवळ एकच एक सत्य आहे. कोणतं सत्य, तर या सगळ्या जगताच्या मुळाशी जे आत्मतत्व आहे, ऊर्जा तत्व आहे, चैतन्य तत्व ज्याला म्हणता येईल, ते तत्व म्हणजेच परमेश्वर म्हणजेच परमात्मा हे एकमेव सत्य या जगतामध्ये आहे. अच्छा, असं म्हणतात ते. पण मग हे काय आहे, आम्ही हे जे जगत बघतो वावरतो, ही सगळी विविधता आम्हाला दिसते, मग त्याची काय संगती लावायची. बरोबर आहे, हे विश्व आपल्याला दिसतं, विविधतेनं हा अवाढव्य पसारा आपण जगताचा अनुभवत असतो, मग त्याला काय म्हणायचं. तर अद्वैत सिद्धांत असं म्हणतो की हा सगळ्या जगाचा जो पसारा आहे तो त्या एकाच परब्रह्मानं त्याच्या शक्तीच्या सहाय्यानं केलेलं व्यक्तीकरण किंवा प्रगटीकरण आहे. मूळ एकच एक तत्व सगळ्यांच्या मध्ये लपलेलं आहे, असा अद्वैत सिद्धांत सांगतो. हे झालं
थोडंसं तत्वज्ञानाबद्दल. आता आपण त्यांची वाटचाल पुढे कशी होत गेली ते आपण बघतोय. तर एकदा काय झालं की ते शृंगेरी मठामध्ये असताना एक युवक त्यांच्याकडे आला, आनंदगिरी नावाचा बरं का. आणि तो त्यांना म्हणायला लागला की मला आचार्य तुमचं शिष्य व्हायची अतिशय मनापासून इच्छा आहे. आचार्य जरासे हसले. जरासं तो हट्टीपणेच त्यांच्याशी बोलत होता. लहान मुलांनी कसा हट्ट करावा की नाही आईकडे, तसा तो हट्टीपणानं बोलत होता. आचार्य म्हणाले, "बर बाळा, मला सांग तुला काय काय येतं बरं?" "नाही म्हणजे तसं मी वेद वगैरे सगळं ऐकतो बरं का. हां, पण मला काहीही समजत नाही." "हो, मग आता काय करायचं?" आचार्यांनी विचारलं. "नाही, पण मी असं ऐकलंय, की गुरुची सेवा आपण जर निर्मळ मनानं केली ना, हां, तर त्यानं मोक्षप्राप्ती मिळू शकते." "अच्छा, म्हणजे बरंच काही ऐकलंय की स्वारीनं?" आचार्य जरा मनातल्या मनात हसले आणि त्याला प्रेमाने म्हणाले, "बरं ठीक आहे, काही हरकत नाही, तू इथे राहू शकतोस." मग काय, त्याचं मुळी जीवनाचं ध्येयच झालं आचार्यांची सेवा करणं. हां, म्हणजे तो पाठाला वगैरे जाऊन बसायचा, पण त्याला काही कळायचं मात्र नाही. पण आचार्यांची सेवा करायला सांगा, एका क्षणात तो उड्या मारत त्यांची सगळी सेवा करत असे. तर एके दिवशी काय झालं, की पाठासाठी म्हणून कुटीमध्ये सगळे जमले होते, आचार्य आले. तरी सुद्धा पाठ सुरू व्हायचे काही चिन्ह दिसेनात. पद्मपादाचार्यांना वाटलं, का बरं आचार्य सुरुवात करत नाहीयेत? मग त्यांनी धीर करून म्हटलं, "आचार्य क्षमा असावी, पण आता आम्ही सगळे आलेलो आहोत. आपण पाठाला सुरुवात करता का?" आचार्य त्याच्याकडे बघून म्हणाले, "अरे हो, मी करणारच आहे. मी फक्त आनंदगिरीची वाट बघतोय, तो कसा नाही आला अजून?" ते ऐकल्यानंतर पद्मपादाचार्यांना विलक्षण राग आला. बघून बघून कुणाची वाट बघतायत? आनंदगिरीची. त्याला काही कळतंय का? हा, किती त्याला समजावून सांगितलं तरी त्याला काही कळत नाही. अशा मुलासाठी आचार्यांनी वाट बघावी? तो एकदम फणकाऱ्यानं म्हणाला, "आचार्य, अहो त्या गिरीला काही कळतंय तरी का?" हे ऐकल्यानंतर आचार्यांच्या लक्षात आलं, की एका माणसाला आपल्या ज्ञानाचा गर्व होत चाललाय आणि तेवढ्यात तो गिरी आलाच धावत पळत. "अरे ये ये, मी तुझीच वाट बघत होतो." आचार्य म्हणाले. "आणि बर का, आजचा पाठ तू घ्यायचायस, मी नाही घेणार आहे." अरे बापरे, हे काय बोलतोस? अहो आचार्य, मला काही कळत नाही, मला काही समजत नाही, मी कसा पाठ घेऊ? काकुळतीला येऊन गिरी विचारू लागला. तेव्हा आचार्य त्याला म्हणाले, "अरे, काही हरकत नाही, तू सुरुवात कर, तुला सगळं काही आठवायला लागेल." आणि खरोखर गिरीनं जेव्हा सुरुवात केली, तेव्हा त्याला आत्तापर्यंत जे जे ऐकलेलं होतं ते व्यवस्थितपणे जणू काही त्याला आकलन झालंय, अशा पद्धतीनं तो मुलांना शिकवू लागला. एवढंच नाही, तर तोटक छंदामध्ये त्यांनी काही स्तोत्र सुद्धा त्यावेळेला रचली. आणि मग त्यामुळे आचार्यांनी त्याचं नाव तोटकाचार्य असं ठेवलं. आणि पद्मपादाचार्यांच्या लक्षात आलं, हां, त्यांच्या असं लक्षात आलं, की केवळ ज्ञानाने काही सुद्धा होत नाही. विनम्रता आणि गुरुची सेवा यामुळे मनुष्य किती उन्नत होऊ शकतो हे त्यांना प्रत्यय आला आणि त्यांच्या लक्षात आलं. आता परत थोडंसं मी तत्वज्ञानाकडे वळते बरं का. आचार्यांचं जे प्रसिद्ध वाक्य आहे, ब्रह्मज्ञानावाली माला या स्तोत्रामध्ये त्यांनी असं म्हटलंय, की ब्रह्म सत्य जगत मिथ्या. म्हटलंय की नाही? आपल्याला सगळ्यांनाच ते एव्हाना माहीत झालेलं असतं, ऐकून झालेलं असतं आणि त्यामुळे काय होतं, बऱ्याच जणांना त्याचा अर्थबोध नीट न कळल्यामुळे लोक गोंधळून जातात.
त्यांना असं वाटू लागतं, आचार्य हे जगत मिथ्या कसं काय म्हणतात? अरे हे जगत ढळढळीतपणे आमच्या डोळ्यानं दिसतंय. हा, आम्ही त्याच्यात वावरतोय, वागतोय, बोलतोय आणि त्याला म्हणायचं मिथ्या. तर आचार्यांना नेमकं काय म्हणायचंय ते आपण समजून घेऊया का? मिथ्या या अर्थानं आचार्य म्हणतात, खोटं म्हणून नाही बर का, हे लक्षात घ्या. खोटं ते म्हणत नाहीयेत जगताला, तर ते विनाशी आहे. क्षणाक्षणाला ते बदलणारं आहे. या अर्थानं आचार्य जगताला मिथ्या म्हणतात. म्हणजे बघा ना, जगतामधील प्रत्येक गोष्ट ही विनाशी आहे. प्रत्येकाचा नाश हा अटळ आहे. काहींचा अनेक वर्षांनी, लाखो वर्षांनी असेल, पण प्रत्येकाचा विनाश हा अटळ आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जगतातली प्रत्येक गोष्ट बदलत राहते. या अर्थाने जगत मिथ्या असं आचार्यांनी म्हटलेलं आहे. आता आध्यात्मिक दृष्टीनं बघायचं झालं तर सत्यतेच्या 3 पायऱ्या आहेत बरं का, एकाखाली एक. अगदी सर्वश्रेष्ठ वरच्या पायरीवर कोण आहे? तर तिथे एकमेव हे परमतत्व आहे, ऊर्जा तत्व. आपल्या जगताचं चैतन्य तत्व हे ते श्रेष्ठ पायरीवर आहे. मग त्याच्या खालोखाल आपण येतो बरं का. त्याला म्हणतात व्यावहारिक सत्यता. म्हणजे सत्य आहेच, पण जर आपण परब्रह्माच्या सत्यतेशी तुलना केली तर आपण कनिष्ठ दर्जाचे ठरतो. का कनिष्ठ दर्जाचे ठरतो आपण? तर आपलं सत्यत्व हे आपलं स्वतःचं नाही. म्हणजे असं की मी आहे, आता आहे, हा, माझं हे जे असणेपण आहे किंवा माझं हे अस्तित्व जे आहे, माझं आहे पण जे आहे ते माझं स्वतःचं नसून मी ते उसनं घेतलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला, जगतातील प्रत्येक गोष्टीला आपलं अस्तित्व उसनं घेतल्यामुळे ते कधी ना कधीतरी परत करावं लागतं. या दृष्टीनं आपली सत्यता कनिष्ठ दर्जाची आहे. आणि त्याच्या उलट परब्रह्माची सत्यता कशी आहे? ती त्याची स्वतःची आहे. तो अज आहे, त्याला जन्म नाही म्हणून त्याला मृत्यू नाही. तो काल होता, आज आहे आणि ते ऊर्जा तत्व उद्याही असेल. या दृष्टीने आपण कनिष्ठ दर्जाचे ठरतो. आणि शेवटच्या 3ऱ्या पायरीवर जी सत्यता येते ती म्हणजे प्रातिभाषिक सत्यता. म्हणजे काय, तर आपल्याला भ्रम होतात किंवा स्वप्न पडतात, या ज्या अवस्था आहेत त्याला प्रातिभाषिक सत्यता असं म्हटलं जातं. आता आपण पुढे जातोय. आता ते पोचलेत महिष्मती नगरात बर का. कारण आचार्यांना असं कानावर आलंय की महिष्मती नगरामध्ये मंडन मिश्रा नावाचे अत्यंत ख्यात कीर्त पंडित तिथे राहतात. आणि शिष्यांनी त्यांना असं सुचवलं होतं की जर मंडन मिश्रांचा तुम्ही पराभव केलात तर तुमची कीर्ती अजून त्याला वलय येईल आणि जगतामध्ये, भारतामध्ये तुमचं नाव होईल. आचार्य म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही, जाऊया आपण. आता नगरामध्ये पोचल्यावर ते राहतात कुठे असे जेव्हा चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना मजेशीर उत्तर मिळालं. काय मिळालं? तर ऐका नीट. त्यांना असं सांगण्यात आलं की ज्या हवेलीच्या बाहेरच्या अंगणामध्ये पक्षी चिवचिवाट न करता वेदांबद्दल जे बोलत असतील ते घर मंडन मिश्रांचं आहे असं समजून चाला. पोचले सगळेजण. आचार्य स्वतःच मंडन मिश्रांना भेटायला म्हणून गेले. दार मंडन मिश्रांनीच उघडलं. आचार्यांनी विनम्रपणे सांगितलं, मी शंकराचार्य,
मी आपली कीर्ती ऐकून आहे. मला आपल्याशी शास्त्रार्थ चर्चा करण्याची इच्छा आहे, म्हणून मी इथे आलोय. मंडन मिश्रांनी जरा रोखून बघितलं. हा, 22-23 वर्षाचा युवक दिसतोय. हा, नाही, मान्य आहे, त्याची कीर्ती आपण पण ऐकली आहे, आपल्याही कानावर बरचसं काय काय गेलंय. पण त्याचा अर्थ यानं मला वादामध्ये पराभूत करावं असं काही नक्कीच होत नाही. ठीक आहे, आता याची इच्छा आहे तर करूया शास्त्रार्थ, असा विचार त्यांनी केला. आणि मग ते म्हणाले, काहीच हरकत नाही, तुमची इच्छा आहे तर मी सुद्धा तयारी. अर्थात त्यासाठी पहिले आपल्याला अटी ठरवावे लागतील, नाही का? म्हणजे कसं की बाबा, आपल्या दोघांच्या वादामध्ये निर्णायक कोण असेल हे ठरवावं लागेल आधीच. तसंच जो कोणी हरेल त्यांनी काय गमवायचं आणि जो कोणी जिंकेल त्याला काय मिळेल हे सुद्धा आपण आधीच सगळी बोलणी केलेली बरी, नाही का? आता तुम्ही माझ्याकडे आलाय तर तुम्ही सांगा काय ते. आचार्य त्यांना म्हणाले, निर्णायकाचं म्हणाल तर मी असं ऐकलंय की तुमची पत्नी ही साक्षात सरस्वती देवीचा अवतार आहे. त्यामुळे जर त्या निर्णायक म्हणून राहिल्या तर चालू शकेल असं मला वाटतं. मंडन मिश्रांनी जरा आश्चर्यानं आचार्यांकडे बघितलं आणि ते म्हणाले, तुम्हाला असं नाही वाटत की ती माझी पत्नी आहे तर माझ्या बाजूने ती पक्षपाती निर्णय देईल? नाही, मला असं नाही वाटत, कारण त्या सरस्वती देवीच्या अवतार आहेत आणि कुमारील भट्टंच्या त्या भगिनी आहेत, त्या असं काही विपरीत करतील असं मला तरी वाटत नाही. आता दुसरा प्रश्न म्हणजे कोणाला काय मिळणार आणि कोणाला काय गमवावं लागणार. तर मी स्वतःहूनच सांगतो की मी संन्यास आश्रम स्वीकारलेला आहे, बरोबर? त्यामुळे या वादामध्ये जर का मी पराभूत झालो तर मी तुमचं शिष्यत्व पत्करायला तयार आहे आणि माझा संन्यासाश्रमाचा त्याग करून मी संसारामध्ये पडायला तयार आहे, असं आचार्यांनी त्यांना स्पष्ट केलं. मंडन मिश्रांना वाटलं, बरं आहे, ठीक आहे, स्वतःहूनच सांगतायत, ठीक आहे, नाहीतरी ती वेळ येणारच आहे. मग ते स्वतःहून त्यावर म्हणाले, ठीक आहे, मलाही सगळं मान्य आहे. उद्या जर माझा पराभव झाला तर मी गृहस्थाश्रमाचा त्याग करीन आणि मी तुमचा शिष्य बनायला मी तयार आहे. म्हणजे सगळं पहिलं जे प्राथमिक आवश्यक होतं ते सगळं बोलणं झालं. मग मंडन मिश्रा म्हणाले की तुम्ही आता 2 दिवस विश्रांती घ्या, लांबून तुम्ही आलेला आहात तर मी तुमची व्यवस्था करतो आणि मग तिसऱ्या दिवशी आपण वादाला सुरुवात करूया. मंडन मिश्रा जरी प्रख्यात पंडित म्हणून प्रसिद्ध होते तरी सुद्धा ते अत्यंत प्रेमळ सद्गृहस्थ होते. आलेल्या गेलेल्यांचा व्यवस्थित आदरातिथ्य करणं, गरिबांना दान धर्म करणं, त्यांना जेवू घालणं वगैरे अनेक सत्कर्म ते करत असत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे या सगळ्या शिष्यांची आणि आचार्यांची उत्तम व्यवस्था केली आणि 2 दिवसांनी मग त्यांच्या वादाला सुरुवात होणार होती. तिसरा दिवस उजाडला. बाहेर मोठा विस्तीर्ण मंडप घातलेला होता. एका बाजूला आचार्य, एका बाजूला मंडन मिश्रा. उभय भारती देवी म्हणजे मंडन मिश्रांची पत्नी बाहेर आली आणि तिनं सगळ्यांना नमस्कार करत म्हटलं की या दोघांच्या वादाचा निर्णायक म्हणून मी जरी काम बघणार असले तरी माझी एक अट आहे बरं का. ती अट अशी आहे
की यांच्या वादाला सुरुवात होण्यापूर्वी मी स्वतःच ताज्या फुलांच्या पुष्पमाळा रचलेल्या आहेत. त्या पुष्पमाळा दोघांच्या गळ्यामध्ये घालण्यात येतील. हा, आणि ज्या कुणाची पुष्पमाला आधी सुकायला लागेल तो या वादामध्ये पराभूत झाला असं समजण्यात येईल. का? कारण जर मी पतीच्या बाजूने निर्णय दिला तर मी पक्षपातीपणा केला असं लोकांचं मत होईल. आणि जर आचार्यांच्या बाजूने मी मत दिलं, त्यांना मी विजयी घोषित केलं, तर माझं मन त्यासाठी आयुष्यभर खात राहील. त्यामुळे माझी अट तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे का? सगळ्या लोकांनी त्याचा स्वीकार केला. मग 2 पुष्पमाला बाहेर आल्या. आचार्याच्या शिष्यांनी आचार्यांच्या गळ्यात ती पुष्पमाला घातली. मंडन मिश्रांना त्यांच्या पत्नीनं पुष्पमाला घातली आणि मग दोघांच्या वादाला सुरुवात झाली. आता पुढे काय हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. इथे मी आपल्या एपिसोड 2चा भाग इथे संपवते, पण अर्थात 3रा भाग बघायला विसरू नका, कारण मंडन मिश्रा आणि आचार्य यांच्या वादामध्ये काय घडतं ते आपण बघणार आहोत. तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार. मी इथे थांबवते.